सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरामध्ये रात्रभराच्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला। या घटनेमुळे मसोबाची वाडी, वांगरवाडी, चारे, पात्री यासह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला। दररोज शेकडो शेतकरी या पुलावरून शेतात ये-जा करत होते। पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शाळकरी मुलं, रुग्ण, नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प झाल्यात। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली। साहेब आहेत, हे साहेब इथं गार्ड बसवण्यासाठी आलते। या साहेबांना सांगितलं होतं की हा पूल एक दिवस वाहून जाईल। ह्या पुलावर खड्डे पडलेले आहेत। 4 वर्षापूर्वी खड्डे पडलेले पत्र ग्रामपंचायतनं दिलेलं आहे, पाठपुरावा केलेला आहे, परंतु प्रशासनानं कुठल्याही पद्धतीचे लक्ष दिलं नाही। ह्या सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 जिल्हा परिषद हा जबाबदार असून आज अशी परिस्थिती आहे। ह्या भागातल्या 200 ते 250 शेतकऱ्यांची जनावरं, वासरं ही रानामध्ये उपाशी आहेत। तात्काळ मंजूर करून आताच्या आता 2 दिवसात आमची सोय करावी।